मला वाटतं 1933 साल असावं. आमच्या घरी घरकामाला माणूस हवा होता. वडिलांचा व्यापार मोठा होता. 60-70 नोकर माणसं पदरी होती. हिशेब ठिशेब लिहायला 2 कारकून होते. घरात कामाला म्हणून 4 नोकर होते. केर काढणं, कपडे धुणं, घरातल्या लहान मुलांकडे बघणं, गाद्या घालून ठेवणं, पाहुण्यांची सरबराई करणं यासाठी सबंध दिवस हे 4 नोकर राबत होते. दुपारच्या पंक्तीला लहान मोठी 25-30 पानं मांडली जात होती. जेवताना पंक्तीला 2 भिक्षुक आणि पाहुणा रावणा असल्याखेरीज वडिलांना जेवण गोड लागत नसे. स्वयंपाकासाठी 2 स्वयंपाकिणी होत्या. त्यांच्या हाताखाली कामाला म्हणून काशीनाथ नावाचा ब्राह्मण होता. पाणी भरायला, भांडी विसळायला, अडले पडले काम करायला. त्याला काढून टाकलं होतं. त्याच्या जागी दुसरा ब्राह्मण हवा होता. सकाळी केसरी टाकायला गावातले गजरे येत. वडिलांनी त्यांना म्हटलं, घरात काम करायला एक ब्राह्मण हवा आहे. कुणी ओळखीचा असेल तर पाठवून द्या. जेवून खाऊन 10 रुपये देऊ. ब्राह्मण स्वच्छ आणि टापटिपीचा पाहिजे. गजऱ्यांना काय वाटलं कुणास ठाऊक. ते म्हणाले, नानासाहेब, तुम्ही जाहिरात द्या ना केसरीत. अर्ज येतील त्यातल्या एकाला निवडा. अण्णा धामणकर आमचे मुख्य कारकून. त्यांनी लगेच जाहिरात लिहिली आणि गजऱ्यांच्या हवाली केली. केसरीत जाहिरात छापून आली आणि दुसऱ्या दिवसापासून पोस्टमन पत्रांचे भारे आणून टाकू लागला. तेव्हा जेवून खाऊन 10 रुपये अनेकांना गरजेचे वाटत होते. पत्र वाचता वाचता वडील थकले. अण्णांना म्हणाले, या पत्रांची एक वेगळी तार ठेवा. येतील ती पत्रे त्या तारेला अडकवा. 4 दिवसांनी वाचून तुम्हाला योग्य वाटेल त्या माणसाला बोलवा. अण्णा धामणकर 15-20 वर्षे आमच्याकडेच होते. घरातलेच एक झाले होते. त्यांची निवड अचूक असणार याची वडिलांना खात्री होती. 4 दिवसांनी अण्णा म्हणाले, नानासाहेब, पत्रांच्या 3 तारा भरल्या. 600हून अधिक पत्र आली आहेत. वाचून झाली? हो, 3घांची मी निवड केली आहे. तुम्ही म्हणाल त्याला बोलवतो. एक आहे महाडचा, दुसरा पुण्याचा आणि तिसरा बेळगावचा. अण्णांनी वडिलांच्या हाती 3 पत्र ठेवली. वडिलांनी एक पत्र घेतलं आणि म्हटलं, याला बोलवा. याचं अक्षर सुरेख आहे, लेखन शुद्ध आहे. जमलं तर पुढं मागं तुमच्या मदतीला घेऊ त्याला. हिशेब लिहायला उपयोगी पडेल. वडिलांचं अक्षर सुरेख होतं. सुरेख अक्षराबद्दल त्यांना भारी प्रेम वाटायचं. उत्तर गेलं. 2 दिवसांनी पुण्याहून एक तरुण आला. स्वच्छ धोतर, स्वच्छ सदरा, डोक्यावर तपकिरी टोपी. त्यानं बरोबर एक पत्र्याची ट्रंक आणली होती. तो ओटीवर आला. म्हणाला, मला नानासाहेबांना भेटायचं आहे. माझा मोठा भाऊ पुढं गेला. नानासाहेबांची पूजा चालली आहे, जरा बसा. पाणी हवंय? त्या तरुणानं कपाळावर बारीक आठी ओढली आणि मान हलवली. भावानं आणून दिलेलं पाणी पिऊन त्यानं विचारलं, तुमचं नाव काय? माझा भाऊ दचकला. अहो जाहो म्हणण्याइतका तो मोठा नव्हता. तुमचं नाव काय? त्या तरुणानं पुन्हा प्रश्न केला. माधव. नानासाहेबांचे आपण? नानासाहेबांचा मी मोठा मुलगा, हा धाकटा. आम्ही 2घंच भाऊ. भावानं माझ्याकडे बोट दाखवलं. शाळेत जाताना? हो, इंग्रजी 6वीत आहे. आणि हे? माझ्याकडे त्यानं बघितलं. हा इंग्रजी 2रीत आहे. शाळेत जाणारे तुम्ही 2घंच? नाही, आणखी 2घी बहिणी आहेत. एक आहे माझ्याच वर्गात, दुसरी इंग्रजी 4थीत आहे. सेकंड लँग्वेज काय घेतली? संस्कृत. छान. घरी कोण शिकवते वगैरे की? कुणीच नाही, आम्हीच अभ्यास करतो. शिकवणीला मास्तर बिस्तर नाहीत? नाहीत. एवढ्यात मध्येच मी बोललो, मला पेटी मास्तर येतात शिकवायला. तुम्ही पेटी शिकता? हो, मी रुबाबात म्हटले. 8 महिने झाले. किती राग शिकवले मास्तरांनी? 3. पहिला भूप असेल? हो. आणि मग काफी? नाही, यमन. यमन झाल्यावर काफी घेतला. सध्या भैरवी शिकतोय. भूपरागात कोणते स्वर वर्ज्य आहेत? म आणि नी. उरलेल्या स्वरात शुद्ध किती आणि कोमल किती? कोमल कुठले? सगळे शुद्ध. इतक्यात पूजा आटपून वडील ओटीवर आले. तो तरुण उभा राहिला. नमस्कार करून म्हणाला, माझं नाव गजानन देशपांडे. आपल्या पत्राप्रमाणे आलोय. काल संध्याकाळी पत्र मिळालं. सकाळच्या पहिल्या गाडीनं पुण्याहून आलो. उत्तम. आता कपडे काढ, हातपाय धुवून घे.
दुपारी जेवताना बोलू, तेव्हा तुझी सगळ्यांची ओळख होईल. उद्यापासून कामाला लाग. आज पाहुणा आहेस तू, उद्यापासून घरचा. नीट प्रामाणिकपणानं राहायचं. उगीच तोंड वाजवायचं नाही. आपण बरं की आपलं काम बरं, कळलं? हो, हवं असेल तर आतापासूनच कामावर हजर होतो. एक दिवस फुकट घालवण्यापेक्षा. वडील म्हणाले, सगळी नोकर माणसं माझ्याकडे घरच्यासारखी राहतात. आपलं घर समजून काम करायचं तर दिवस आणि तास मोजायचे नाहीत. तशा अर्थी नाही बोललो मी, पण तरी सांगून ठेवतो. 3-4 तारखेला आमचे अण्णा धामणकर पगार करतात. आज 14 तारीख. पुढल्या 4 तारखेला महिन्याला पुरा पगार घे. तू आजपासून कामाला लाग, नाहीतर उद्यापासून लाग. पगार सबंध महिन्याचा मिळणार. आजारी बिजारी पडलास तरी घरातल्या माणसांची हजेरी मांडली जात नाही, समजलं? दुपारी जेवताना वडिलांनी त्याची सगळ्यांशी ओळख करून दिली. न लाजता पोटभर जेवायचा आग्रह केला. 4-8 दिवसात गजानन आमच्यात रुळला. आम्ही त्याला अरे तुरे म्हणायचो आणि तोही आम्हा भावंडांना अरे तुरे म्हणायचा. दिवस पुरेल इतकं काम त्याला होतं. सोवळं ओळं बरंच होतं. सकाळी 6ला उठला की रात्री 10:30-11पर्यंत गादीला त्याची पाठ लागत नसे. दुपारी मात्र त्याला 2-3 तास विश्रांती मिळे. सकाळी विहिरीवर जाऊन तो गार पाण्यानं आंघोळ करायचा. सोवळ्याचं पाणी भरून ठेवायचा. दिवसभर तो उघड्या अंगानं वावरायचा. दुपारची जेवणं झाली की उष्टी काढून तो जेवायला बसे. जेवण झालं की लगेच सदरा अडकवी आणि कोणातरी नोकराचा वशिला लावून ओटीवरली सगळी वर्तमानपत्र वाचायला मिळवी. पूर्वीचा काशीनाथ दुपारी डाराडूर निजायचा. त्या चित्राहून हे चित्र लगेच वेगळं वाटू लागलं. रात्रीची जेवणं झाली की वडील हॉलमध्ये बसून दिवसभराच्या गोष्टी सांगत. घरातली मंडळी त्यांच्या आजूबाजूला बसून गप्पा ऐकत. गजानन सुद्धा हळूहळू या बैठकीत आला. एकदा वडील काहीतरी दैवी चमत्काराची गोष्ट सांगत होते. गोष्ट झाल्यावर चटकन गजानन म्हणाला, नानासाहेब, माझा असल्या गोष्टीवर विश्वास बसत नाही. या बैठकीत कुणालाही बोलण्याची परवानगी नसे. नोकर चाकर हा भेद नव्हता, पण अजूनपर्यंत कुणी अशी शंका काढली नव्हती. म्हणून गजाननचं बोलणं ऐकून वडील चमकले. गजानन, तुझा देवावर तरी विश्वास आहे? त्यांनी गजाननला विचारलं. मुळीच नाही. देव बीव सगळं झूट आहे. सोवळं ओळं हे स्वच्छतेपुरतंच मर्यादित असावं. सोवळ्याचा आणि देवाचा काहीही संबंध नाही. इतर देशातील माणसं. वडिलांना काही सुचलं नाही किंवा गजाननच्या बोलण्यानं चकित झाले म्हणून असेल, पण ते फक्त म्हणाले, गजानन, तू लहान आहेस अजून. तुला काय कळणार यातलं? तुझं आयुष्य गेलं काम करण्यात. शिक्षणानं वाचनानं बुद्धीत वाढ व्हायची, ती झाली नाही तुझी. गजानन काहीही न बोलता उठला आणि ओटीवर जाऊन झोपला. दुसऱ्या दिवशी अण्णांनी त्याला समज दिली. त्यावर तो बैठकीत बसायचा, पण त्यानं कधी काही शंका काढल्या नाहीत की घरातल्या धार्मिक वातावरणावर शिंतोडे उडवले नाहीत. एका सुटीच्या दिवशी दुपारी मला गजानन म्हणाला, तू सुटीचा दुपारचा वेळ का फुकट घालवतोस? अभ्यास झालाय माझा शाळेचा. ठीक आहे, तेवढा पुरत असेल तर मला काही म्हणायचं नाही, पण तू पेटी तरी वाजवत का बसत नाहीस? चल, आत्ता मला वेळ आहे, तू पेटी वाजवून दाखव. गजाननला घेऊन मी माडीवर गेलो. पेटी बाहेर काढली आणि मास्तरांनी शिकवलेलं भूप रागातलं एक पद वाजवलं. तुला खूप प्रॅक्टिस केली पाहिजे. वेळ घेऊन कलेच्या मागं धावलं पाहिजे. बोटं अशी सफाईदार फिरली पाहिजेत की बास रे बास. तू हार्मोनियमच्या रेकॉर्ड्स ऐकल्या आहेस? नाही. त्या ऐक. कुठं गाण्याचा कार्यक्रम असला की जात जा. नुसतं मास्तर येतात आणि त्यांच्यासमोर तू पॅ पॅ करतोस ते चालणार नाही. असं मला कधीच कोणी बोललं नव्हतं. फक्त कौतुकाच्या उद्गारांची मला सवय होती. मला गजानन काहीसा शिष्ट वाटला. त्या दिवशी रात्री देवबीव सब झूट आहे असं वडिलांना सांगणारा गजानन पुन्हा मला या क्षणी दिसला. मी खोटंच बोललो. दुपारी घरी प्रॅक्टिस करायची तर सगळ्यांना त्रास होतो. ठीक आहे, आमराईत जाऊन बसावं 1-2 तास, तिथं काय कुणाला त्रास आहे, पण रोज एवढी पेटी न्यायची? इतक्यात गजाननला कुणी कामासाठी हाक मारली आणि तो खाली गेला. रविवारी दुपारी गजानन म्हणाला, चल आमराईत, तुझी पेटी घेऊन मी येत जाईन तिकडे. प्रॅक्टिस नसेल तर फुकट आहे सगळं. मला कंटाळा आला होता.
पण इलाज नव्हता. आमराईत एका मोठ्या झाडाच्या सावलीत आम्ही बसलो. जेवढं येत होतं तेवढं मी त्याला वाजवून दाखवलं. तो म्हणाला, मी जरा बघू का, मला जमतंय का वाजवायला? मी हसून म्हटलं, बघ. पेटी हातात घ्यायला तो अतिशय उत्सुक दिसला. त्यानं पेटीचा भाता सोडला, एका पट्टीवर बोट ठेवलं. सूर निघाला. वाजव आता, पॅ पॅ. त्या दिवशीचा पॅ पॅचा आहेर मला परत करायचाच होता. गजानन म्हणाला, तुला जनमानस मंदिरात गाणं ठाऊक आहे? ऐकलंय मी. कुणाकडून? म्हणजे काय? मास्तर एकदा म्हणत होते आमचे. त्या मास्तरांचा काय आवाज आहे? त्यांनी फक्त पॅ पॅ करावं, बस. हे लोक गायनाचा कशाला त्रास घेतात ठाऊक नाही. अरे हिराबाईचं हे गाणं ऐक. बोलता बोलता गजानननं पेटीवरून अशी सफाईदार बोटं फिरवली की सुरांनी हळुवारपणे म्हटलं, जनमानस मंदिरात. ये बात है. कसं वाटलं ऐकायला? गजानननं भाता सोडून दिला आणि पट्ट्यावरून फिकट सुरांची बोटं फिरवली. गजानन, तुला पेटी येते की वाजवायला? अरे रात्रीच्या रात्री जागून काढल्या आहेत, मैफली ऐकत आणि साथ करीत. हलक्या आवाजात गजानननं गाणं म्हटलं आणि पेटीवर ते आळवलं. गाणं ऐकताना मला आमराईचं रूप बदललेलं वाटलं. गजाननच्या चेहऱ्यावर एक वेगळीच झळाळी दिसली. गजानन, मला तू पेटी शिकवशील? तुझ्यासारखी वाजवता यायला हवी. मी त्याचा हात धरून म्हटलं. दुपारी वेळ मिळाला की बसत जाऊ. तुझ्या पॅ पॅ मास्तरला चकित करून टाक. गजानन, आणखी एक गाणं वाजव ना. गजानननं क्षणभर विचार केला. पेटीवरून अलगदपणं बोटं फिरवली, अगदी लाडकी. हे गाणं ओळखीचं आहे? त्यानं विचारलं. ऐकल्यासारखं वाटतंय, पुन्हा वाजव. सांगू? गजानननं पेटीच्या सुराबरोबर म्हटलं. राधे इतुका कशाला धरीला हरीसी अबोला. गडी धावत आला. म्हणाला, गजानन, तुम्हाला घरी हाका मारता आहेत केव्हापासून? चहाची वेळ झाली. गजानन घाबरून उठू लागला. मी म्हटलं, काही जाऊ नकोस, आधी हे गाणं होऊ दे. अरे पण नाही जायचंस तू, प्लीज. गजाननही स्वरांच्या मोहात पडला होता. गाण्यातला कशाला हा शब्द त्यानं अशा लाडीकपणे वाजवला की मी वेडाच झालो. गजानन, ठरलं, वेळ मिळेल तेव्हा आपण इथं यायचं. तुझं ठीक आहे, माझी कामं उरतात करायची. गजानन पेटी वाजवता वाजवता बोलला. आज 4 महिन्यांनी पेटीला हात लावला. देहभान हरपतं अशा वेळी. आमच्या क्लासमध्ये राधिका देसाई म्हणून एक मुलगी होती. तिला हे गाणं फार आवडायचं. गजाननच्या डोळ्यातून पाणी आलं. डोळे कोरडे करून त्यानं पेटी बंद केली. डोक्यावर पेटी घेऊन माझ्या मागून तो घरात शिरला. अण्णा धामणकर रागानं उभे होते. गजा, कुठं होतास इतका वेळ? तुला हाका मारून घसे सुकले आमचे. मी बोललो, अण्णा, त्याला घेऊन मी आमराईत गेलो होतो पेटी वाजवायला. दुसरा कोणी गडी नव्हता? ह्याला गाण्यातलं काय कळतंय म्हणून नेला होतास? यापुढं आमराईत पेटी घेऊन जायचं असेल तर गड्याला नेत जा. गजाच्या कामाची खोटी नको. पण मी संगीताच्या मोहात सापडलो होतो. वेळ मिळाला की आम्ही आमराईत पळत होतो. पेटी मास्तरांची शिकवणी मला असह्य होऊ लागली. त्यात जिवंतपणा वाटेना. पेटी मास्तरांनी वडिलांकडे तक्रार केली. वडिलांच्या कानावर गजाननबद्दलची तक्रार अण्णांकडून गेलीच होती. रात्री मला आणि गजाननला दम बसला. दम बसल्याचं मला वाटलं नाही, पण प्रत्येकजण गजाननचा आणि गाण्याचा काय संबंध म्हणायचा. त्याचंच दुःख अधिक होतं. पाणी भरणाऱ्यानं पाणीच भरावं, भांडी विसळणाऱ्यानं एकमेकावर आपटल्यावर भांड्यांचा काय आवाज होईल तेवढाच ऐकावा, असं काहीतरी साऱ्यांना वाटत होतं. पेटी बंद झाली. इच्छा नसताना मी पेटी मास्तरांजवळ शिकवणीला बसू लागलो. पण माझं लक्ष उडालं होतं. कानात कशाला शब्दाचे नाजूक स्वर रुंजणत होते. गजाननच्या चेहऱ्यावरल्या छटा सारख्या आठवत होत्या. त्या राधिका देसाईला राधे इतुका आवडलं होतं, त्यात नवल नव्हतं. गजानन दुपारच्या मोकळ्या वेळात सैरभैर होई. इकडे तिकडे बघत बसे. वर्तमानपत्र वाचून झालं की मन रमवायला काहीतरी उद्योग शोधित राही. वार्षिक परीक्षा जवळ आल्या होत्या. आम्हा 4 भावंडांचे अभ्यास जोरात सुरू होते. माडीवरच्या हॉलमध्ये
4 टेबलांची 4 जण पुस्तकात डोकी खुपसून बसलेले. गजानन चोरट्या पावलांनी हॉलमध्ये येऊन बसे. त्याला आमच्यात भाग घ्यावासा वाटे. भाऊ अल्जेब्रा सोडवत होता. त्याला एक गणित अडलं. त्यानं बहिणीला विचारलं. दोघांनी प्रयत्न केला, पण गणित सुटलं नाही. भाऊ म्हणाला, उद्या शाळेत मास्तरांना विचारू. गेली 2 वर्षे लागोपाठ येतंय हे गणित पेपरात. आणि मास्तर उद्या भेटले नाही तर? बहिणीनं शंका घेतली आणि गजानननं उडी मारली. त्यानं भावाच्या हातातलं पुस्तक ओढून घेतलं. वही घेतली. गजानन, तुला काय हवंय? भावानं चिडून विचारलं. गणित सुटत नसल्यानं आधीच तो संतापला होता. गजानन म्हणाला, गणित सोडवून बघतो. तू? भावानं कुत्सितपणे विचारलं. आम्ही सगळेच गजाननकडे पाहू लागलो. गजानननं वहीवर आकडेमोड केली. वही भावापुढे धरली. मी म्हटलं, पुस्तकाच्या शेवटी हे उत्तर नसेल तर पुस्तक फाडून टाक. आम्ही सगळे एकत्र जमलो. गजाननचं गणित बरोबर आलं होतं. आणखी काही अडलंय? गजानननं विचारलं. भावानं आणि बहिणीनं गणिताच्या जुन्या प्रश्नपत्रिका पुढं केल्या. गजानननं दोघांना गणितं समजावून सांगितली. भाऊ म्हणाला, गजानन, आज मला छान कळली गणितं. तुला जॉमेट्री येते? ती तर फारच सोपी. रायडर्स सोडवायचे. आपण उद्यापासून रायडर्सना सुरुवात करू. दुपारी मोकळाच असतो मी. वाटल्यास रात्री शिकवीन 2 तास. भाऊ म्हणाला, आम्ही रायडर्स नाही सोडवत, फक्त थिअरम्स करतो. गजानन म्हणाला, खरी जिद्द रायडर्समध्ये. मी शिकवतो, मी मग सांग. एवढ्यात मधली बहीण म्हणाली, गजानन, तुला संस्कृत येतं? गजानन फुलून हसला. स्वच्छ शब्दात सुरेलपणा म्हणाला, विद्या नाम नरस्य रूपमधिकं प्रच्छन्न गुप्तं धनं. विद्या बोधकरी यशः सुखकरी. विद्या गुरूणां गुरुः. विद्या बंधुजनो विदेशगमने. विद्या महादेवता. विद्या राजसुपूजिता न तु धनं. विद्या विहीनः पशुः. मोत्यासारखे वळणदार सतेज टपोरे संस्कृत शब्द गजाननच्या तोंडातून बाहेर पडले. गजानन म्हणाला, मृच्छकटिक संबंध पाठ आहे माझं. मी चारुदत्ताचं काम केलंय संस्कृत नाटकात. मी चारुदत्त आणि वसंतसेना झाली होती आमच्या क्लासमधली राधिका देसाई. संस्कृत भाषेची खरी गोडी श्रवण करावी तिच्या मुखातून. काहीतरी कामासाठी म्हणून अण्णा माडीवर आले. गजाननला आमच्याशी बोलताना पाहून चिडलेले दिसले. तुम्हाला यंदा वार्षिक परीक्षेत सूट आहे? नानासाहेबांची मुले म्हणून? अण्णांनी गजाननकडे पाहत आम्हाला विचारलं. नानासाहेबांना सांगतो, तुम्ही अभ्यास करण्याऐवजी फालतू माणसाशी गप्पा झोडत असता. गजानन पडल्या चेहऱ्यानं लगबगीनं खाली गेला. पण आता आम्हाला सवय लागली. आम्ही त्याला चोरून चोरून अभ्यास विचारू लागलो. त्याच्याजवळ शिकायला इतकी मौज वाटे की बोलून सोय नव्हती. कठीण गोष्टी सोप्या होत. सोप्या होता होता सौंदर्य दर्शनही घडे. वार्षिक परीक्षा 2 दिवसांवर आल्या. रात्री काम आटोपल्यावर गजानन माडीवर आला. आम्हाला शिकवू लागला होता. इंग्रजी, संस्कृत, गणित, इतिहास सगळे विषय एकाच तन्मयतेने तो शिकवत होता. बैठकीत देव झूट मानणारा गजानन हजर नाही हे अण्णांनी वडिलांच्या कानावर घातलं. कुठं आहे तो? निजला वाटतं. वडिलांनी चौकशी केली. छे, इतक्या लवकर कुठं निजायला? मुलांच्या वार्षिक परीक्षा परवा आहेत. त्यांच्याशी गप्पा मारीत माडीवर बसलेला असतो. जिन्यावर धाड धाड पाय वाजले. संतापलेल्या चेहऱ्यानं वडील वर आले. गजानन! त्यांचा आवाज तापला होता आणि चढला होता. आम्ही सगळे थरथरत उभे राहिलो. तुला नोकरीवर ठेवताना सांगितलं होतं, मला उगाच वायफळ गप्पा मारणारा नोकर चालत नाही म्हणून. मुलांच्या परीक्षा परवावर आल्या आहेत आणि तू त्यांच्याशी गोष्टी करीत बसला आहेस. शरम नाही वाटली? आम्हाला वाटलं वडील संतापाच्या भरात गजाननच्या मुस्कटात मारणार. मी मध्येच ओरडलो, नाना, गजानन आमचा अभ्यास घेत होता. भाऊ म्हणाला, हो नाना, मला सुद्धा तो शिकवत होता. तुला शिकवत होता? इंग्रजी 6वीच्या मुलाला काय शिकवत होता? अल्जेब्रा, जॉमेट्री? अण्णांनी एवढ्यात विचारलं. मला वाटलं भांडी कशी धुवायची, पाणी कसं भरायचं. वडिलांना संताप असह्य झाला. ते ओरडले, गजानन,
मुलांना तू खोटं बोलायची सुद्धा दीक्षा दिलेली दिसतेस. 6वीच्या मुलाला तू शिकवत होतास. अल्जेब्रा कशाशी खातात हे तरी माहीत आहे. स्वतःला कोण प्रोफेसर समजतोस. 4 बुकं नाही शिकलेला चालता हो तू आत्ताच्या आत्ता. गजाननच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो मान खाली घालून जिना उतरला. आम्ही सगळे खालच्या हॉलमध्ये आलो. गजानननं आपले कपडे चढवले. धुतलेला स्वच्छ शर्ट, तपकिरी टोपी, हातात पत्र्याची बॅग असाच तो आला होता. पहिल्या दिवशी आम्हाला अभ्यासाबद्दल, पेटीवादनाबद्दल विचारित होता. नानासाहेब पूजेला बसले आहेत म्हटल्यावर त्यानं कपाळावर बारीकशी आठी ओढली होती. तो हॉलमध्ये निरोप घ्यायला आला. त्यानं आपली ट्रंक उघडली. आतून एक लिफाफा काढला. नानासाहेब, माझं हे सर्टिफिकेट बघा, तो गदगदल्या स्वरात बोलला. वडिलांनी त्याला एकदम जवळ ओढून घेऊन विचारलं, गजानन, तू MA आहेस? माझी चूक झाली. गजानन म्हणाला, नानासाहेब, चूक माझ्या नशिबाची आहे. घरी 18-20 दारिद्र्य आहे. स्कॉलरशिपवर MA पर्यंत शिकलो. नोकरी शोधली पण मिळाली नाही. MA माणसाला द्यावा लागणारा किमान पगार कुणाला परवडत नव्हता. कमी पगारात काम करायला मी तयारी दाखवली तरी ते तयार होत नव्हते. नोकरी लगेच हवी होती. केसरीत जाहिरात पाहिली. जेवण बाहेर सुटणार होतं. रोख 10 रुपये मिळणार होते. इथून मुंबई जवळ आहे. नोकरीसाठी खटपट करता आली असती म्हणून मी अर्ज केला. शिक्षणाबद्दल बोललो नाही. मला करमत नव्हतं म्हणून मुलांना शिकवू लागलो. वडील म्हणाले, गजाननराव, तुम्ही इथंच राहिलं पाहिजे. तुम्ही फक्त मुलांना शिकवायचं. मुंबईला मीही खटपट करतो तुमच्या नोकरीसाठी. तोपर्यंत आमच्याकडे राहा. नंतर ते अण्णांकडे वळून बोलले, अण्णा, पहिल्या महिन्यापासून 30 रुपये प्रमाणे हिशेब करून ठेवा यांचा. गजानननं भावाला जवळ घेत म्हटलं, चल, मघाशी कोणतं वाक्य विचारत होतास? मृच्छकटिकातलं? हं. शृणुतरे पौरा अयम वसंतसेना घातकश्चारुदत्तो वधस्तंभम नीयते. ही कथा इथेच संपली. शृणुतरे पौरा ही शन्ना नवरे यांची कथा तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर ही कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉनही दाबा, ज्यामुळे माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला ऐकायला मिळतील. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानच्या कथा वाचनासाठी. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.